नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिलॅलिझमचे तर्कशास्त्राचे जे मोठेले टाईपचे क्वेश्चन असतात, जे तुमचा घाम काढतात एग्जाम देताना परीक्षेच्या वेळी, त्या टाईपचे क्वेश्चन मध्ये आउट ऑफ मार्क कसे मिळवावे विदाउट व्हेन डायग्राम, विदाउट पेन चालवता, त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जे फॉर्म्युला सांगतोय मी 100-50 चा एकदम व्यवस्थित बघा, कन्सेप्ट काय आहे सांगतोय समजून घ्या आणि त्यानंतर आउट ऑफ मार्क भेटतील म्हणजे भेटतीलच तुम्हाला 100% गॅरंटी। फॉर्म्युल्याचं नावच आहे 50-100। आता तर्कशास्त्र म्हणलं, सिलॅलिझम म्हणलं, क्वेश्चन कोणत्या टाईपचे असतात? सगळ्यात आधी क्वेश्चनची सुरुवात दोन, एक स्टेटमेंट दिलेलं असतं, एक कथन दिलेलं असतं, एक विधान दिलेलं असतं आणि दुसरं काय असतं? निष्कर्ष असतो। विधानावरून निष्कर्ष बरोबर आहे की नाही हे तुम्हाला सांगायचं असतं ऑप्शन मध्ये फक्त। समजला क्वेश्चन कोणत्या टाईपचे असतात? आता विधान दोन टाईपचे असू शकतात। विधानांची सुरुवात फक्त 4 शब्दांनी होते। कोणते 4 शब्द असतात ते? विधानांची सुरुवात करणारे 4 शब्द कोणते असतात? पहिला असतो सर्व, दुसरा असतो काही, तिसरा काय असतो? नाही, चौथा काय असतो? काही नाही। हे झाले विधानांची सुरुवात करणारे 4 शब्द। त्यानंतर विधान कोणत्या टाईपचे असतात? 2 टाईपचे। विधान कोणत्या टाईपचे असतात? 2 टाईपचे। आणि निष्कर्ष पण कोणत्या टाईपचे असतात? 2 टाईपचे। आता 2 टाईप कोणते? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, होकारार्थी आणि नकारार्थी। विधान कोणते असेल? होकारार्थी। नाही आलं वाक्यात, वाक्य कोणतं झालं? नकारार्थी। वाक्य कोणतं झालं? नकारार्थी। आता बघा विधान पॉझिटिव्ह असेल तर निष्कर्ष काय राहणार? पॉझिटिव्ह राहणार। विधान निगेटिव्ह असेल तर निष्कर्ष काय राहणार? निगेटिव्ह राहणार। नेहमी लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह। हे झालं। 4 शब्दांनी सुरुवात होते। सर्व, वाहक, सिंह आहे। वाघ आणि सिंह 2 शब्द आले। सर्व, वाहक, सिंह आहे। काही, सिंह, हत्ती आहे 2 शब्द आले। म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय येत आहे? 2 शब्द येत आहे। त्या 2 शब्दाला आपण एक व्हॅल्यू देणार आहे। काय देणार आहे? व्हॅल्यू देणार आहे। सर्व आले 100-50 व्हॅल्यू देणार। पहिल्याला 100, दुसऱ्याला 50। काही आलं 50-50, काही आलं 50-50। नाही आलं काय घेणार? वाक्यात नाही आलं, डोळे झाकून काय करायचं? 100-100। काही नाही आलं तर काय घेणार? 50-100। सर्व आलं 100-50, सर्व आलं 100-50, काही आलं 50-50, काही आलं 50-50, नाही आलं 100-100, नाही आलं 100-100, काही नाही 50-100। आता दुसरी गोष्ट, विधानात काय असेल? विधान जर 100 असेल, विधान जर काय असेल? 100 असेल तर निष्कर्ष पण काय राहणार? 100 येऊ शकतो। निष्कर्ष काय येऊ शकतो? 100 येऊ शकतो। विधान जर 100 असेल तर निष्कर्ष 50 येऊ शकतो। निष्कर्ष 50 येऊ शकतो। विधान जर 50 असेल तर निष्कर्ष 50 येऊ शकतो। विधान जर 50 असेल तर निष्कर्ष 100 येणार नाही। काय येणार नाही? तुमच्याकडे 50 रुपये, तुम्ही 100 रुपये खर्च करू शकता का? काय सांगतोय समजताय? तुमच्याकडे 100 रुपये, तुम्ही 100 रुपये खर्च करू शकता। दिलदार, मोठ्या मनाचा राजा 100 रुपये खर्च करून आला। एखादा चिंगूश आहे, 100 रुपयापैकी 50 रुपयेच खर्च केले। एखादा 50 आहे, 50चे 50 खर्च केले। पण एखाद्याकडे 50 आहे, तो 100 रुपये खर्च करेल का? सांगा मला। नाही करू शकत ना। तुमच्याकडे नाहीचे 100 रुपये तर तुम्ही कुठून खर्च करणार? बरोबर, तसंच लॉजिक लक्षात ठेवायचं। विधान 100 आहे, निष्कर्ष 100 राहू शकतो। विधान 100 आहे, निष्कर्ष 50 राहू शकतो। विधान 50 आहे, निष्कर्ष। आता याचा यूज कसा करायचा? ज्यावेळेस मी क्वेश्चन घेईल त्यावेळेस बघा याचा यूज कसा करायचा, त्यावेळेस बघा। नेक्स्ट बघा, आता पुढची कन्सेप्ट बघा। पुढची कन्सेप्ट काय सांगतोय? का काय अनसर्टन केसेस आहे, म्हणजे अनिश्चित केसेस आहे, अनसर्टन केसेस आहे, अनिश्चित केसेस आहे, तिथं 100% तेच ट्रू राहील। म्हणजे कोणते? जर कॉमन वर्ड आला, 2 वाक्य, दोन विधान आहे, दोन्ही विधानात कॉमन वर्ड आला, काय आला? कॉमन शब्द आला, ती एक झाली।
ती एक अनसर्टन केस झाली. आणि दुसरं निगेटिव्ह 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 निगेटिव्ह. आता ह्या दोन कन्सेप्टचा यूज कसा करायचा ते मी ज्यावेळेस क्वेश्चन घेतो त्यावेळेस तुम्हाला सांगतो. त्यावेळेस काय सांगतो तुम्हाला, क्वेश्चन घेईल त्यावेळेस सांगतो. ठीक आहे. आता बघा क्वेश्चनवर या. अशा टाईपचा क्वेश्चन आला, सर्व गेट घर आहे, सर्व घर कुलूप आहे. सर्व गेट काय आहे, घर आहे, सर्व घर काय आहे, कुलूप आहे. समजलं? सर्व गेट घर आहे, सर्व घर कुलूप आहे. काय करणार सगळे लोक? आतापर्यंत तुम्ही जे शिकत आले त्यांना काय करणार आहे, एक दोन सर्कल काढणार, त्यांचा संबंध शोधणार काय आहे आणि बघणार. मग सर्कल काढायला 2 मिनिटं आणि कोणतं कोणतं सर्कल गेलं कोणतं कोणाच्या बाहेर आहे हे समजायला 5 मिनिटं गेले. 7 मिनिटं गेला पेपर संपून. वेळ पेपर सॉल्व करायला एका क्वेश्चनला भेटताय 1 मिनिटं, त्यात तुम्ही इथं 5 मिनिटं घालताय. वेळ पुरेल का तुम्हाला? नाही पुरणार ना मित्रांनो. सांगतोय का? समजतोय का? मी सांगतो आता. सर्व आलं काय घेणार 150. सर्व आलं काय घेणार 150. 150 150. सर्व आलं 150. 150. आता निष्कर्ष काय आलं, काय आल्यावर काय घ्यायचं सांगितलं मी, काय आल्यावर काय घ्यायचं सांगितलं, 50 50 50 50 काही 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 50 50. आता मला सांगा खाली कुठं 100 दिसतंय का? 100 दिसतंय खाली? कुठंच नाही दिसत आहे. म्हणजे आपण 100 वरून 50 वर जाऊ शकतो, 50 वरून 50 वर जाऊ शकतो. म्हणजे सगळे बरोबर आहे, विशेष नाही. समजताय काय सांगितलं? इकडे जायची गरज होती का? नाही. आता हे नजरेचा खेळ आहे सगळा. पेन चालवायची गरज नाही, पेन चालवायची गरज नाही. डोक्यात कॅल्क्युलेशन आहे. सर्व आले 150, सर्व आले 150. सगळीकडं काही शब्द आला म्हणजे सगळे 50 50 50 50 येणार. 100 वरून 50 वर जाऊ शकतो, 50 वरून 100 वर जाऊ शकत नाही. म्हणजे 50 सगळे बरोबर आहे. समजलं काय सांगितलं? नियम समजताय, लक्षात येत आहे? पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन काय सांगतोय, कन्सेप्ट सांगतोय. आता एकही नाही आलं म्हणजे काय राहणार 100 100. नाही आलं म्हणजे काय 100 100. काही आलं म्हणजे काय, काही आलं. अजून एक पॉझिटिव्हचं पॉझिटिव्ह मध्ये, निगेटिव्हचं निगेटिव्ह मध्ये. एकही नाही म्हणजे कोण, निगेटिव्ह. काही शेतकरी काही म्हणजे कोण, पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होतं, निगेटिव्ह. म्हणजे निष्कर्ष काय पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. आता शेतकरी हुशारे, काही शेतकरी हुशारे. काय आलं म्हणजे कोण, 50 50 50 50. काय आलं म्हणजे कोण, 50 50. बघा इथं काही शेतकरी हुशार नाहीत, निगेटिव्ह येण्याचे चान्सेस आहे. 100 100 50 50 काही आलं 50 50. शेतकरी एकही नाही आलं 100 100. एकही नाही, निगेटिव्ह येण्याचे चान्सेस आहे. झालं? समजलं काय सांगितलं? अशा पद्धतीने तुम्ही काही सेकंदात क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. यालाच म्हणतात रिझनिंगचे ट्रिक्स. 100 50चा फॉर्म्युला विदाउट डायग्राम विसरून जा. आता डायग्राम ड्रॉ करायची नाही, व्हेन डायग्राम काय असतं सगळं विसरून जा. सगळं एका ठिकाणी सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे? समजतंय काय सांगितलं? ठीक आहे. बघा पुढचा क्वेश्चन. एकही शेतकरी बुद्धिमान नाही. निगेटिव्ह एकही पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय राहणार, निगेटिव्ह. झालं? आता एकही नाही कोण, 100 100 काही 50 50 काही 50. खाली बघायची गरज आहे का? खाली 50 50 जरी आलं तरी 100 वरून 50 वर जाऊ शकतो, 50 वरून 50 वर जाऊ शकतो. झालं? नाही.
सगळे विधानं बरोबर. किती सेकंद लागते क्वेश्चन सॉल्व्ह करायला? पहिली कंडिशन बघायची पॉझिटिव्ह निगेटिव्हची. पहिली कंडिशन काय बघायची? पॉझिटिव्ह निगेटिव्हची, आणि त्यानंतर अशा पद्धतीनं जायचं 100 50 100 50. समजताय मी काय सांगतोय? अजून ज्या वेळेस क्वेश्चन प्रॅक्टिस कराल तुम्ही, अजून ज्या वेळेस क्वेश्चन प्रॅक्टिस कराल त्यावेळेस अजून सोपं जाईल. पेन सुरुवातीला पेन चालवावं लागेल तुम्हाला 100 50 लिहिण्यासाठी, नंतर पेन पण चालवायची गरज नाही. एकदा प्रॅक्टिस आली, एकदा पूर्ण कन्सेप्ट समजली तुम्हाला. फक्त ट्रिक्स नाहीये, ट्रिक्स ही प्रत्येक क्वेश्चनला लागू होते. म्हणजे कन्सेप्टच सांगतोय मी 100 50 ची नेमकी कन्सेप्ट काय आहे, का ज्यानं प्रत्येक क्वेश्चन काही सेकंदात सॉल्व्ह होतोय. व्हिडिओ पूर्ण बघा, मध्येच बघायला येऊ नका, कारण सुरुवातीला मी या गोष्टी सांगितलेल्या आहे, या विसरून जाल तुम्ही. मध्येच जर व्हिडिओ बघितला तर या दिसणार आहे का तुम्हाला? नाही दिसणार. आणि ह्या जर नाही दिसल्या तर हे मास्तर पागलवानी काय घेतय म्हणून 100 50 100 50. मास्तरला नेमकं झालंय काय? काय 100 50 लावलं मास्तरनी, पॉझिटिव्ह निगेटिव्ह लावलं, काही कळायला मार्ग राहणार नाही तुम्हाला आणि मास्तरला शिवाय देशाल. हां, एखादी गोष्ट आपल्याला समजली नाही का आपल्याकडे सगळ्यात सोपं असतं, मास्तरला काहीच येत नाही, मास्तर येडय. पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघून जर समजत नसेल तर मला भेटा, अजून चांगल्या पद्धतीनं समजून सांगेल. पण कन्सेप्ट खतरनाक आहे, तुमचे क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह होतील हे मी गॅरंटीनं सांगतो. काय सांगतोय गॅरंटीना? की तुमचा एक ना एक क्वेश्चन सिलॉजिझमचा आता विदाऊट डायग्रामनी सॉल्व्ह होईल. तुम्हाला मी जे सांगतोय ते पूर्ण नियम व्यवस्थित बघा, नियम वाचा, सोल्युशन बघा, प्रॅक्टिस करा. काय बघा पुढचं सोपं आहे. सर्व हिरो मारुती 100 आहे, हिरो नॅनो आहेत. सर्व आलं दोन्ही काय पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय राहणार? पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे हे पण सगळे पॉझिटिव्ह. ठीक आहे, ऑप्शन. आता 100 50 सर्व म्हणजे कोण? 100 50 सर्व म्हणजे कोण? 100 50. कन्क्लुजन, निष्कर्ष काही 50 50 50 50 सर्व 100 50. तिसरं काही 50 50 सर्व 100 50. आता कुठून कुठं जाऊ शकतो? मारुती 800 वरती 100 आहे, वरती 50 आहे, खाली 50. नॅनो वरती 100 आहे, खाली 50 जाऊ शकतो म्हणजे बरोबर आहे. मारुती 800 वरती 50 आहे, नॅनो 50 आहे, 50 जाऊ शकतो म्हणजे पण बरोबर, हे पण बरोबर. समजलं काय सांगितलं? 100 वरून 50 वर जाऊ शकतो, 50 वरून 100 वर जाऊ शकतो. अशा पद्धतीने जर तुम्ही जात असाल तर क्वेश्चन एकदम इझी होईल. डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही, काहीशीच गरज नाही. अजून व्हिडिओ घेईल, नियम पूर्ण परफेक्टली तुम्हाला आधी समजून सांगेल आणि त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेईल. सगळ्यात आधी नियम समजणं महत्वाचं आहे. नियम समजले, इथून काय नियम समजले, अजून काय अपवादात्मक कंडिशन असतात, अनसर्टन केस असतात, तिथून काही नियम समजून सांगेल. क्वेश्चन मध्ये काही कन्सेप्ट सांगेल, कन्सेप्ट समजून घ्या एकदा आणि त्यानंतर कन्क्लुजन निष्कर्ष काढा. त्यानंतर ठरवा कन्सेप्ट कशी. एक व्हिडिओ बघितला, एक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघितला म्हणजे मास्तर येडे, मास्तर गबाळेवाणी करते असं म्हणू नका. पूर्ण कन्सेप्ट समजून घ्या, पूर्ण गोष्टी बघा आणि त्यानंतर मला सांगा का कन्सेप्ट खरंच चांगली आहे की नाही. काय सांगतोय समजतंय? आशा करतो पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्ही ठरवाल आणि अजून येणारे व्हिडिओ बघाल, नियम कसे काय, अनसर्टन केसेस कोणत्या काय, आणि त्यानंतर ठरवायला कोणती मेथड, कोणती कन्सेप्ट चांगली, व्हेन डायग्रामची चांगली की व्हेन डायग्रामची चांगली का ही 50-100चा जो फॉर्म्युला सांगितलाय मी ती चांगली. मला विश्वास आहे हीच चांगली आहे, पण तुम्ही पण ठरवा. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही चांगले क्वेश्चन घेऊन येतो. आता फक्त एक कन्सेप्ट सांगायचे होते म्हणून विधान आणि निष्कर्ष आणले. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काय चांगले प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊन येतो. तोपर्यंत धन्यवाद.